शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांकडून भरमसाठ दंड आकारला जातोय। कांद्यासारख्या नाशवंत मालाची वाहनं जाणीवपूर्वक अडवून ठेवली जातात आणि ओव्हरलोडसह विविध त्रुटी दाखवून शेतमाल वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जात आहे। आरटीओच्या या दहशतीमुळे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात कांद्याची आवक कमी होत असून मार्केटची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप व्यापारी करत आहेत। ट्रकमध्ये ओव्हरलोड शेतमाल भरल्याच्या नावाखाली आरटीओ अधिकाऱ्याकडून वाहन अडवणं आणि त्यांच्याकडून भरमसाठ दंड वसूल करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात कांद्याचं पीक घेतलं जात नाही। अहमदनगर, सोलापूर, बार्शी, पुणे, बारामती, दौंड, सुपे या परिसरातील शेतकरी कांदा घेऊन कोल्हापूरच्या मार्केट यार्डात येतात। मात्र ट्रकमध्ये नियमापेक्षा ओव्हरलोड माल असल्याचं कारण सांगून आरटीओ अधिकारी ट्रक चालक आणि शेतकऱ्यांना अक्षरशः वेठीस धरत आहेत। तपासणीच्या नावाखाली शेतकरी आणि ट्रक चालकांची अक्षरशः पिळवणूक केली जाते। कांद्यानं भरलेली वाहनं जाणीवपूर्वक अडवून ठेवली जातात। त्यातून काही वेळा कांदा खराब होण्याचा धोका उद्भवतो। त्याशिवाय लिलावासाठी वेळेत कांदा पोहोचत नाही। परिणामी त्या कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। परजिल्ह्यातील कांदा घेऊन येणाऱ्या ट्रक चालक आणि शेतकऱ्यांनी कोल्हापुरातील आरटीओ अधिकाऱ्यांचा चांगलाच धसका घेतलाय। परिणामी कोल्हापूरच्या मार्केट यार्डात होणारी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे। शेतकऱ्यांची गाड्यामध्ये 300 किलो 200 किलो माल जरा जादा असला तर आरटीओ लोक 10,000 15,000 रुपये दंड आकारणी करत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची मालाची आवक या बाजारपेठेमध्ये कमी झालेली आहे, 50% कमी झालेली आहे। तर या बाजारपेठेची नुकसान आहे। गाडी वाहनधारक हे आरटीओचा टोल 15 वर्षाचा टॅक्स भरलेला आहे, तरी 200-300 किलो 400 किलो माल जादा निघाला तर तो कुठं आपल्या शेतीमध्ये ठेवणार? ते आपल्या गाडीमधून आणल्यावर इथं चेकिंग केल्यावर 15-20 हजार रुपये त्याला दंड आला तर शेतकरी आणि वाहनधारक या कोल्हापूरमध्ये बाजारपेठमध्ये याला नाकारत आहेत। आरटीओ अधिकाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे येणाऱ्या काळात कोल्हापुरात मागणीच्या तुलनेत कांद्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे। इथला कांदा बटाट्याचा व्यवसाय धोक्यात येण्यास आरटीओ विभागच जबाबदार आहे। त्यामुळे संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सलीम बागवान यांच्यासह व्यापारी करत आहेत।